अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकरी हवालदिल. रब्बी पिकांचे नुकसान. जालना जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, बाजरी, कांदा तसेच फळबागांना जबर फटका बसला आहे. जालना तालुक्यातील सिरसवाडी येथील शेतकरी अशोक सातभाये यांचे गहू पीक अक्षरशः भुईसपाट झाले असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने ते भावनिक झाले आहेत. अनेक ठिकाणी गहू पीक आडवे पडल्याने शेतकऱ्यांसमोर आता वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये गारांसह झालेल्या पावसामुळे कांदा आणि फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर या नैसर्गिक आपत्तीमुळे आणखी एक संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे. पंचनामे करण्यात वेळ न घालवता सरसकट हेक्टरी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांच्या मुलाबाळांचा सांभाळ कसा करायचा, उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. दादा, रब्बी पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. कशाने नुकसान झालं काय सांगा? काल अचानक हवा ते आभाळ वगैरे आलं 4-4:30च्या दरम्यान. तर डायरेक्ट पाऊस चालू होऊन गाडी चालू झाल्या आणि मग त्याच्यानंतर मग एवढं तुफान गाडी झाल्या की पूर्ण नुकसान झालं. आणि आम्ही शेतीकडं ह्या दिशेने वळवलं होतं की बाबा आता निसर्ग म्हणजे आपल्याला साथ देईल असं. म्हणजे आम्ही नोकरी पाण्याकडे जाऊच तर म्हणलं जाऊ दे आपल्या शेतीकडे जाऊ, की एकदम म्हणजे बाबा चांगलं आहे, आपल्या हक्काचं आहे इथं दुसरीकडे जाऊच तर. तर हे असं एकदम निसर्गानं एकदम नायनाट करून टाकलेलं आहे. तर हे सरकारला एकच मागणी आहे की आपलं काहीतरी शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं, हे माझी विनंती. काय नाव दादा तुमचं? माझं सोमीनाथ तुकाराम काजळकर, राहणार शिरसवाडी. काका, मला सांगा, काल काय झालं आणि कशाने तुमच्या शेती पिकांची नुकसान झालेले? काल 4 ते 4:30 वाजता अचानक वारं वादळ आणि पाऊस सुरू झाला. त्या पावसात असं वाटलं होतं की थोडंफार येऊन चालल्या जाईल, पण खूप मोठं गारपीट सुरू झाली आणि अक्षरशः जनावरही जागेवर होते आणि पिकाचं एवढं अतोनात नुकसान झालं की त्या पिकावर, गव्हाच्या पिकावर 1 फुटाचा थर होता आणि कांदा, गहू, मक्का याला अक्षरशः जमीनदोस्त झालेलं आहे सर्व पीक. त्या पिकाचं काहीच उरलेलं नाही. शेतकऱ्यांना आता कुठलाही पर्याय राहिलेला नाही. म्हणजे मग खर्चासाठी किंवा पुढच्या या लग्न कार्य असेल, काही इतर कार्य आहे, घरगुती संसार चालवायचा, याच्यासाठी काहीही पुढचं काहीच नियोजन उरलं नाही. आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. अक्षरशः शेतकऱ्यावर दडपण आलेलं आहे की पुढचं कसं करायचं, आता काय नियोजन करावं, कसं करणार आहे आपण. याच्यासाठी खूप मोठं संकट या शेतकऱ्यावर, बऱ्याच शेतकऱ्यावर आलेलं आहे. या परिसरातल्या खूप मोठं गारपीट या भागामध्ये झालेली. काय मागणी आहे तुमची सरकारकडे? सरकारकडे हीच मागणी आहे की आता सरकारने एकरी 50,000 ते 60,000 रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्याला दिली पाहिजे. 10-5 हजार देऊन चालणार नाही, तेही तात्काळ मदत केली पाहिजे. आणि मदत करत असताना कुठलाही अटी आणि शर्ती लावू नये. तुम्ही अक्षरशः बघत आहात या चॅनलच्या माध्यमातून की मला सरकारला हेच सांगायचंय, मुख्यमंत्र्यांना आणि पूर्ण सरकारलाच, की शेतकऱ्याला मदत केल्याशिवाय शेतकरी आता हे होणार नाही. काय नाव काका तुमचं? माझं नाव परमेश्वर ज्ञानेश्वर ठोंबरे.